राधानगरी तालुक्यात बॉक्साईट सदृश्य गौण खनिज उत्खनन होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या। त्या अनुषंगानं महसूल प्रशासन सतर्क झालं असून ज्या ठिकाणी गौण खनिज उत्खनन होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणचे रस्ते बंद करून सरी खोदण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर एका ट्रकवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली। कुठेही गौण खनिज उत्खनन होत असल्यास नागरिकांनी महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन देशमुख यांनी केलंय। चाफेवाडी भागामध्ये अवैध गौण खनिज उत्खननाच्या तक्रारी आल्यानंतर तिथल्या भागामध्ये जिथं जिथं उत्खनन व्हायची शक्यता आहे तिथं प्रत्येक भागामध्ये चर खोदून ट्रकचा रस्ता बंद करून प्रशासनाने टाकलेला आहे। पाझर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती जवळजवळ 3 चरी मारलेल्या आहेत। दुर्गमानवाड, चाफेवाडी, तळगाव, पडसाळी या भागामध्ये चर खोदून रस्ता बंद करण्यात आलेला आहे। तसंच काल एका ट्रकवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। नागरिकांना राधानगरी तालुक्यातील नागरिकांना मी असं आवाहन करते की जिथं जिथं अवैध गौण खनिज उत्खनन होत आहे असं आपल्याला वाटतंय तिथं प्रशासनाशी संपर्क साधायचा आहे।